नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके। आज आपण रिकन्सिलेशन स्टेटमेंटवरचा दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी घेत आहोत। तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो। फ्रॉम द फॉलोइंग फिगर्स प्रिपेअर अ स्टेटमेंट रिकन्साइलिंग द प्रॉफिट ॲज पर द कॉस्ट अकाउंट अँड द प्रॉफिट ॲज पर द फायनान्शियल अकाउंट। नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट 84,000, net profit as per cost account 1 lakh, interest received credited in financial account 8,000, notional rent of premises owned by the proprietor taken as expenses in cost account rupees 2,000, abnormal labor wastage charged in financial account rupees 5,000, under charge of depreciation in cost account 10,000, income tax provided in financial account 1,000, overvaluation of opening stock in cost account 3,000, factory overheads over recovered in cost account 5,000, general provision for bad debts made in financial account but not in cost account 4,000, overvaluation of closing stock in cost account 1,500, administration overheads under recovered in cost account 2,500, loss due to obsolescence charged in financial account and not in cost account rupees 10,000। तर पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रॉब्लेम दिलेला आहे। तर नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट 84,000 दिलेला आहे आणि नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट 1 लाख म्हणजे 2। तर या ठिकाणी कॉस्ट अकाउंटनुसार आलेला प्रॉफिट 1 लाख रुपये आहे, फायनान्शियल अकाउंटनुसार येणारा प्रॉफिट 84,000। म्हणजे या ठिकाणी या प्रॉफिटमध्ये 16,000 रुपयाचा फरक पडलेला आहे। तर हा फरक का पडलेला आहे त्याची कारणं या ठिकाणी दिलेली आहेत। त्याचा उपयोग करून आता आपण यामध्ये या दोन्ही अकाउंटनुसार आलेल्या प्रॉफिटमध्ये आपणाला म्हणजे मिळवणी करायची आहे किंवा समेट घडवून आणावयाचा आहे। त्यासाठी मी या ठिकाणी रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार केलेलं आहे आणि ह्या रिकन्सिलेशन स्टेटमेंटमध्ये ही मिळवणी करण्यासाठी पहिल्यांदा आपणाला प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट किती दिलेला आहे तो या ठिकाणी घ्यावा लागेल। तर पहा, नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट रुपीज 1 लाख, 1 लाख रुपये या ठिकाणी दिलेला आहे तो कॉस्ट अकाउंट नुसार आलेला प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट रुपीज 1 लाख, हे 1 लाख रुपये या ठिकाणी घेतलेले आहेत। आपण प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट रुपीज 1 लाख रुपये घेतलेले आहेत। त्यामध्ये आता इंटरेस्ट रिसिव्ड क्रेडिटेड इन फायनान्शियल अकाउंट रुपीज 8,000। तर पहा, व्याज मिळालेलं आहे म्हणजे उत्पन्न आहे आणि ह्याची नोंद फक्त फायनान्शियल अकाउंटमध्ये झालेली आहे। आलं लक्षात? म्हणजे फायनान्शियल अकाउंटचं उत्पन्न वाढलेलं आहे। तर परिव्यय लेखाकर्मामध्ये ह्या उत्पन्नाची नोंद झालेली नाही। तर परिव्यय लेखाकर्मानुसार तेवढ्याने उत्पन्न कमी राहील आणि प्रॉफिटसुद्धा तेवढ्या रकमेने कमी राहील, 8,000 रुपयाने प्रॉफिट कमी राहील। मग आता हा प्रॉफिट आपणाला वाढवावा लागेल, म्हणजे फायनान्शियल अकाउंटच्या प्रॉफिटच्या बरोबर आणण्यासाठी हे 8,000 रुपये परिव्यय लेखाकर्माच्या प्रॉफिटमध्ये ॲड करावे लागतील। तर परिव्यय लेखाकर्माच्या प्रॉफिटमध्ये ॲड करण्यासाठी ॲड नंबर 1 इंटरेस्ट रिसिव्ड क्रेडिटेड टू फायनान्शियल अकाउंट, इंटरेस्ट रिसिव्ड क्रेडिटेड टू फायनान्शियल अकाउंट ओनली इथं दिलेलं आहे। तर हे आहेत पहा एकूण 8,000 रुपये। तर या ठिकाणी लिहा 8,000 रुपये। 8,000 रुपयाची नोंद परिव्यय लेखाकर्मामध्ये झालेली नाही, उत्पन्न म्हणून झालेली नाही। त्यामुळे परिव्यय लेखाकर्माचं उत्पन्न 8,000 रुपयाने कमी राहील, प्रॉफिट पण कमी राहील फायनान्शियल अकाउंटपेक्षा। तर फायनान्शियल अकाउंटच्या प्रॉफिटच्या बरोबर आणण्यासाठी हे 8,000 रुपये ह्या कॉस्ट अकाउंटच्या प्रॉफिटमध्ये ते ॲड करावे लागतील। आपण ते ॲड केलेले आहेत। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे पहा, नोशनल रेंट ऑफ प्रिमाइसेस ओन्ड बाय द प्रोप्रायटर टेकन ॲज एक्सपेन्सेस इन कॉस्ट अकाउंट। तर कॉस्ट अकाउंटमध्ये ह्या खर्चाची नोंद झालेली आहे। आलं लक्षात?
खर्चाची नोंद डेबिट साईडला होते, आलं लक्षात. खर्च दाखवला की उत्पन्न कमी होते, आलं लक्षात. उत्पन्न कमी झालं की प्रॉफिट कमी होतो आणि प्रॉफिट कमी झाल्यामुळे, आलं लक्षात, या ठिकाणी हा जो आयटम आहे तो आयटम आपणाला परिव्यय लेखाकर्माच्या प्रॉफिटमध्ये ॲड करावा लागेल. म्हणून नोशनल रेंट प्रिमायसेस ओन्ड बाय द प्रोप्रायटर टेकन ॲज एक्सपेन्सेस इन कॉस्ट अकाउंट. कॉस्ट अकाउंटमध्येच नोंद झाल्यामुळे ह्या 2000ची 2000 रुपयाने उत्पन्न कमी झालं म्हणजे प्रॉफिट कमी झाला. कमी झालेला प्रॉफिट आता आपणाला वाढवावा लागेल आणि फायनान्शियल अकाउंटमध्ये याची नोंद नाही. ह्या खर्चाची नोंद नसल्यामुळे 2000 रुपयाने प्रॉफिट तिकडचा वाढलेला आहे आणि कॉस्ट अकाउंटचा प्रॉफिट 2000 रुपयाने कमी झालेला आहे. मग फायनान्शियल अकाउंटच्या प्रॉफिट बरोबर आणण्यासाठी आपणाला हे या अकाउंटच्या प्रॉफिटमध्ये ॲड करावं लागेल. तर या ठिकाणी घ्या नंबर 2, नोशनल रेंट ऑन प्रीमायसेस ओन्ड बाय द प्रोप्रायटर शोन इन कॉस्ट अकाउंट, आलं लक्षात. तर हे किती रुपये आहेत? 2000 रुपये. 2000 रुपये या ठिकाणी लिहून टाकू आपण. त्यानंतर पुढचा आयटम आहे पहा, ॲबनॉर्मल लेबर वेस्टेज चार्जड इन फायनान्शियल अकाउंट 5000 रुपये. ॲबनॉर्मल म्हणजे अनपेक्षित लेबर वेस्ट झालेलं आहे त्या ठिकाणी. तर याची नोंद फायनान्शियल अकाउंटमध्ये करण्यात आलेली आहे. ॲबनॉर्मल तर पहा, फायनान्शियल अकाउंटमध्ये वेस्ट आहे. वेस्ट असल्यामुळे फायनान्शियल अकाउंटच्या डेबिट साईडला हा आयटम आलेला आहे आणि परिव्यय लेखाकर्मामध्ये ह्याची नोंद झालेली नाही डेबिट साईडला. त्यामुळे परिव्यय लेखाकर्माचा प्रॉफिट वाढला. आता वाढलेला प्रॉफिट कमी करावा लागेल म्हणजे फायनान्शियल अकाउंटच्या प्रॉफिट बरोबर आणण्यासाठी आपणाला हे ॲबनॉर्मल लेबर वेस्टेज चार्जड इन फायनान्शियल अकाउंट आपणाला मायनस करावं लागेल म्हणजे परिव्यय लेखाकर्माच्या प्रॉफिटमधून. तर या ठिकाणी लेसमध्ये घ्या, लेस नंबर 1 ॲबनॉर्मल लेबर वेस्टेज चार्जड इन फायनान्शियल अकाउंट. ॲबनॉर्मल लेबर वेस्टेज चार्जड इन फायनान्शियल अकाउंट हे आहेत 5000 रुपये. या ठिकाणी 5000 रुपये लिहून टाका. त्यानंतर पुढचा आयटम आहे अंडर चार्ज ऑफ डिप्रिशिएशन इन कॉस्ट अकाउंट 10,000. तर परिव्यय लेखाकर्मामध्ये रुपये 10,000ने डिप्रिशिएशन कमी दाखविण्यात आलेलं आहे. आता खर्च कमी दाखवला म्हणजे उत्पन्न वाढलं, उत्पन्न वाढलं म्हणजे प्रॉफिट वाढला. वाढलेला प्रॉफिट आता आपणाला कमी करायचा आहे म्हणजे फायनान्शियल अकाउंटच्या प्रॉफिट बरोबर तो आणायचा आहे आणि तो आणण्यासाठी आपणाला कॉस्ट अकाउंटच्या प्रॉफिटमधून हा आयटम मायनस करावा लागेल, आलं लक्षात, मायनस करावा लागेल. तर लिहा या ठिकाणी नंबर 2 लेसच्या यादीमध्ये नंबर 2 अंडर चार्ज ऑफ डिप्रिशिएशन इन कॉस्ट अकाउंट रुपये 10,000. परिव्यय लेखाकर्मामध्ये 10,000 रुपयाने घसारा कमी दाखविण्यात आला. कमी दाखविण्यात आल्यामुळे परिव्यय लेखाकर्माचा प्रॉफिट 10,000ने वाढला, आलं लक्षात. आणि फायनान्शियल अकाउंटचा प्रॉफिट 10,000ने त्या ठिकाणी बरोबर आणण्यासाठी आपणाला हा आयटम परिव्यय लेखाकर्माच्या प्रॉफिटमधून मायनस करावा लागेल. त्यानंतर पुढचा आयटम आहे पहा, इन्कम टॅक्स प्रोव्हाइडेड इन फायनान्शियल अकाउंट ₹1000. इन्कम टॅक्सची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याची नोंद फक्त फायनान्शियल अकाउंटमध्ये झालेली आहे. परिव्यय लेखाकर्मामध्ये याची नोंद झालेली नाही. आता इन्कम टॅक्स म्हणजे खर्च, परिव्यय लेखाकर्माच्या डेबिट साईडला याची नोंद आलेली नाही, आलं लक्षात. खर्च त्या ठिकाणी दाखवला नाही म्हणजे उत्पन्न 1000 रुपयाने वाढलेलं आहे. आता हे वाढलेलं उत्पन्न किंवा वाढलेला प्रॉफिट परिव्यय लेखाकर्माचा 1000 रुपयाने तो कमी करण्यासाठी आपणाला हे 1000 रुपये मायनस करावे लागतील. म्हणून या ठिकाणी घ्या नंबर 3 लेसच्या यादीमध्ये नंबर 3 इन्कम टॅक्स प्रोव्हाइडेड इन फायनान्शियल अकाउंट ₹1000. परिव्यय लेखाकर्मामध्ये याची नोंद नाही त्यामुळे तिकडचा प्रॉफिट वाढलेला आहे 1000 रुपयाने, तो कमी करण्यासाठी हा आयटम लेस करायचा आहे. त्यानंतर पुढचा आयटम आहे पहा, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक इन कॉस्ट अकाउंट ₹3000. तर ओपनिंग स्टॉक आहे हा आणि याचं ओव्हर व्हॅल्युएशन करण्यात आलेलं आहे म्हणजे जादा मूल्यांकन करण्यात आलेलं आहे. ओपनिंग स्टॉक आपण डेबिट साईडला लिहितो, आलं लक्षात. कॉस्ट अकाउंटमध्ये 3000 रुपयाने ओपनिंग स्टॉकचं मूल्य जास्त लावण्यात आलेलं आहे
आता पहा, खर्च जास्त झाला म्हणजे उत्पन्न कमी झालं, उत्पन्न कमी झालं म्हणजे प्रॉफिट कमी झाला. आलं लक्षात. परिव्यय लेखाकर्माचा प्रॉफिट या ठिकाणी 3,000 रुपयाने कमी झाला आणि फायनान्शियल अकाउंटचा 3,000 रुपयाने वाढलेला आहे. आलं लक्षात. मग फायनान्शियल अकाउंटच्या प्रॉफिटच्या बरोबर आणण्यासाठी हा आयटम परिव्यय लेखाकर्माच्या नफ्यामध्ये ॲड करावा लागेल. आलं लक्षात. हे 3,000 रुपये परिव्यय लेखाकर्माच्या नफ्यामध्ये ॲड करावा लागेल. म्हणून या ठिकाणी ॲडच्या यादीमध्ये नंबर 3 ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक इन कॉस्ट अकाउंट, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक इन कॉस्ट अकाउंट रुपये 3,000 या ठिकाणी लिहून टाका. त्यानंतर पुढचा आयटम आहे पहा, फॅक्टरी ओव्हरहेड ओव्हर रिकवर्ड इन कॉस्ट अकाउंट. ओव्हर रिकवर्ड म्हणजे जास्त लावण्यात आलेले आहेत. फायनान्शियल अकाउंटपेक्षा 5,000 रुपयाने फॅक्टरी ओव्हरहेड परिव्यय लेखाकर्मामध्ये जास्त लावण्यात आलेले आहेत. खर्च 5,000 रुपयाने जास्त दाखवला आहे परिव्यय लेखाकर्मामध्ये. म्हणजे 5,000 रुपयाने उत्पन्न कमी होईल. उत्पन्न कमी झालं म्हणजे नफासुद्धा 5,000 रुपयाने कमी होईल. आलं लक्षात. फायनान्शियल अकाउंटपेक्षा 5,000 रुपयाने नफा परिव्यय लेखाकर्माचा कमी राहील. मग आता हा नफा 5,000 रुपयाने वाढवून फायनान्शियल अकाउंटच्या नफ्याबरोबर आणण्यासाठी आपणाला हा आयटम ॲड करावा लागेल, परिव्यय लेखाकर्माच्या नफ्यामध्ये ॲड करावा लागेल. म्हणून ॲडच्या यादीमध्ये नंबर 4 फॅक्टरी ओव्हरहेड्स ओव्हर चार्जड इन कॉस्ट अकाउंट. तर ही रक्कम आहे पहा 5,000 रुपये. 5,000 रुपये या ठिकाणी लिहून टाका. त्यानंतर पुढचा आयटम आहे जनरल प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स मेड इन फायनान्शियल अकाउंट बट नॉट इन कॉस्ट अकाउंट 4,000 रुपये. म्हणजे बुडीत कर्ज निधीसाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे फायनान्शियल अकाउंटमध्ये, परंतु परिव्यय लेखाकर्मामध्ये ही तरतूद करण्यात आलेली नाही. ही तरतूद करण्यात आलेली नसल्यामुळे परिव्यय लेखाकर्माचा प्रॉफिट 4,000 रुपयाने वाढलेला आहे. आलं लक्षात. आणि फायनान्शियल अकाउंटचा प्रॉफिट 4,000 रुपयाने कमी झालेला आहे. मग फायनान्शियल अकाउंटच्या प्रॉफिटच्या बरोबर आणण्यासाठी हे 4,000 रुपये परिव्यय लेखाकर्माच्या नफ्यातून मायनस करावे लागतील. म्हणून लेसच्या यादीमध्ये घ्या या ठिकाणी जनरल प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स मेड इन फायनान्शियल अकाउंट. आलं लक्षात. जनरल हे 4,000 रुपये या ठिकाणी लिहून टाका. 4,000 रुपये त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढचा आयटम आहे पहा ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक इन कॉस्ट अकाउंट 1,500. तर पहा 1,500 रुपयाने क्लोजिंग स्टॉकचं मूल्य परिव्यय लेखाकर्मामध्ये जास्त लावण्यात आलेलं आहे. आलं लक्षात. आता क्लोजिंग स्टॉक हा क्रेडिट साईडला येतो. म्हणजे 1,500 रुपयाने परिव्यय लेखाकर्माचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढलेलं आहे. उत्पन्न 1,500ने वाढलं म्हणजे प्रॉफिटसुद्धा 1,500 रुपयाने वाढला, म्हणजे फायनान्शियल अकाउंटपेक्षा. मग आता तो आपल्याला कमी करावा लागेल. कमी करण्यासाठी परिव्यय लेखाकर्माच्या नफ्यातून हे 1,500 रुपये मायनस करावे लागतील. तर मायनसच्या यादीमध्ये या ठिकाणी घ्या नंबर 5वी ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक इन कॉस्ट अकाउंट. किती रुपये? 1,500 रुपये. 1,500 रुपये. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड अंडर रिकवर्ड इन कॉस्ट अकाउंट. तर प्रशासकीय खर्च कॉस्ट अकाउंटमध्ये अंडर रिकवर्ड म्हणजे कमी दाखवण्यात आलेला आहे. 2,500 रुपयाने कमी दाखवला आहे. कुठे? परिव्यय लेखाकर्मामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड 2,500 रुपयाने कमी दाखवला. आता खर्च कमी दाखवला म्हणजे 2,500 रुपयाने उत्पन्न वाढलं. उत्पन्न वाढलं म्हणजे प्रॉफिट वाढला. आलं लक्षात. परिव्यय लेखाकर्माचा प्रॉफिट 2,500 रुपयाने वाढला. तो आता आपल्याला कमी करावा लागेल. कमी करण्यासाठी हा आयटम लेस करा. म्हणून लेसच्या यादीमध्ये नंबर 6 ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स अंडर रिकवर्ड इन कॉस्ट अकाउंट. आलं लक्षात. तर हे आहेत पहा 2,500 रुपये या ठिकाणी लिहा आहे 2,500. त्यानंतर पुढचा आयटम दिलेला आहे तो आहे लॉस ड्यू टू ऑब्सोलन्स चार्जड इन फायनान्शियल अकाउंट अँड नॉट इन कॉस्ट अकाउंट 10,000 रुपये.
तर हा लॉस आहे. फायनान्शियल अकाउंटच्या डेबिट साईडला हे 10,000 रुपये दाखवण्यात आलेत, परंतु कॉस्ट अकाउंटच्या डेबिट साईडला हे दाखवलेले नाहीत, म्हणजे लॉस दाखवला नाही. म्हणजे 10,000 रुपयांनी परिव्यय लेखाकर्माचा प्रॉफिट वाढलेला आहे. आलं लक्षात. आता वाढलेला प्रॉफिट कमी करण्यासाठी आपणाला लेस करावं लागतील हे 10,000. कुठून? परिव्यय लेखाकर्माच्या नफ्यातून. तर या ठिकाणी लेसच्या यादीमध्ये नंबर 7 लॉस ड्यू टू ऑब्सोलन्स चार्जड इन फायनान्शियल अकाउंट ₹10,000. तर पहा, परिव्यय लेखाकर्माचा नफा आणि वित्तीय लेखाकर्माचा नफा या नफ्यामध्ये जो फरक पडलेला आहे 16,000 रुपयाचा, त्याची कारणं आपण शोधलेली आहेत आणि ती कारणं शोधून त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी किंवा त्या नफ्याची मिळवणी करण्यासाठी आपण काही आयटम ॲड केलेले आहेत, तर काही आयटम परिव्यय लेखाकर्माच्या नफ्यातून मायनस केलेले आहेत आणि काही आयटम परिव्यय लेखाकर्माच्या नफ्यामध्ये ॲड केलेले आहेत. आता हे ॲड मायनस करून जी शिल्लक राहणारी बाकी आहे ती बाकी जर फायनान्शियल अकाउंटच्या नेट प्रॉफिट एवढी राहिली तर मग आपली हे रिकन्सिलिएशन स्टेटमेंट बरोबर आलं असं म्हणायला हरकत नाही. तर आता आपण काय करू? बेरीज करूया. पहिल्यांदा ॲड होणारे जे आयटम आहेत त्यांची बेरीज करू. ही बेरीज येईल पहा 18,000 रुपये. आलं लक्षात. 18,000 रुपये बेरीज येईल. ती बेरीज हे 18,000 1 लाखामध्ये ॲड करा, म्हणजे या ठिकाणी 1,18,000 आलेलं आहे. त्यानंतर आता ह्या आयटमची बेरीज करा, जे मायनस होणारे आयटम्स आहेत त्यांची बेरीज करा. ती बेरीज येईल 34,000 रुपये. 34,000. आता हे 34,000 1,18,000 मायनस करा. ₹84,000 या ठिकाणी शिल्लक राहतील पहा. तर नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट ₹84,000. तर पहा, प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट ₹84,000 आलेला आहे. तर अशा पद्धतीने दोन लेखाकर्माच्या नफ्यामध्ये तत्त्व सारखी असताना, लिहिण्याची पद्धतही सारखी असताना आणि दोघाच्या लिहिण्याचा जो माहितीचा आधार आहे तो सेम असताना नफ्यामध्ये हा फरक पडलेला आहे. फरक पडल्याची कारणं आपण शोधली आणि काही आयटम मायनस केले, काही आयटम ॲड केले परिव्यय लेखाकर्माच्या नफ्यामध्ये आणि याची मिळवणी करून हे जे फरक पडलेला आहे तो ह्या कारणामुळे पडलेला आहे आणि त्याची मिळवणी आपण अशा पद्धतीने करून 84,000 रुपये फायनान्शियल अकाउंटनुसार येणारा प्रॉफिट असेल असं या ठिकाणी आपण दाखवून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.